तर इंग्रजांनी लिहिलेलं आहे, जेव्हा मराठी सैन्य बाहेर पडात तेव्हा ते उघड्यावरती झोपात. असला तरी एक साधा तंबू आपल्या महाराजांसाठी असायचा, बाकी सगळं सैन्य जास्त करून उघड्यावरती झोपायचं. ती तर गोष्ट आहेच, पण पुढे गेल्यावरती जेव्हा पानिपतचं युद्ध झालं तेव्हा आपलं सैन्य उपाशीपोटी लढत होतं. का आता अन्नधान्य संपलं होतं, तरी उपाशीपोटी पुढच्याचा वार झेलीत होतं, पुढच्याला वार देत होतं, झालेल्या वाराला पट्टी बांधित होतं, तरी पण लढत होतं, पण माघार घेत नव्हतं. पण तो आता भूतकाळ, आणि तेव्हा युद्ध परप्रांतीयांसोबत चालू होतं. पण तुम्ही आत्ता हे युद्ध आहे ना आपल्यातच चालू केलंय हो. आपला मराठी समाज आरक्षण मागाय करता मुंबईमध्ये जातो, तर त्यांची सोय होईना असं नाही पाहिलं जात, तर त्यांना त्रास कसा होईल ते पाहिलं जातं. सगळ्यात आधी वरून आदेश येतो की सगळी दुकानं बंद करा, म्हणजे मराठी बांधवांना काही इकत घेऊन खाता नाही येणार. जे अन्न छत्र लालबागच्या राजापाशी चालू असतं ना ते पण बंद करण्यात येतं, मग तिथं पण काही खाता नाही येणार. 2 दिवस मराठी बांधव अन्न पाणी वाचून मुंबईमध्ये राहतात, पण माघार घेत नाही आणि ना घेत. आणि ते का, तर परिस्थिती जेवढी विकट, मराठा तेवढाच तिखट. पण हा महाराष्ट्र आहे, इथं कुणी उपाशी नाही राहणार. अन्न येतंय, येत राहणार, आणि मराठा ना माग कधी हटलाय ना आत्ता पण हटणार, आणि आरक्षण घेणारच. रामकृष्ण हरी.